तन्वी काटे या उभ्या आहेत, तर त्याबद्दल तुम्ही काय सांगतो? माझी सुनबाई तन्वी काटे उभी आहे ना. मग आम्ही पहिले दोघं तुम्हाला तर माहिती आहे, काटे साहेब पण उभे होते, मी पण 10 वर्ष उभी होती. सर्व आम्ही काटे साहेबांनी मी सुद्धा इकडे ह्या वार्डात माझ्या विभागात कामं केलेली आहेत. इकडे भरपूर समस्या होत्या, पाण्याच्या समस्या होत्या, रस्त्याच्या समस्या होत्या, सगळ्या समस्या होत्या. तेवढं आम्ही म्हणजे काटे साहेबांनी आम्ही सर्वांनी दोघांनी मिळून आम्ही केलं ते काम. आता माझी सुनबाई पण उभी आहे, ती पण तशीच आहे. ती पण काय राहिलेली कामं आहेत तर तिच्या म्हणजे देवाने तिला पुढे केले ते काम पूर्ण करण्यासाठी. नमस्कार, मी मंगल मुळे, माजी भाजपा वार्ड अध्यक्ष, वार्ड क्रमांक 153. आमच्या वार्ड मधून तन्वी तुषार काटे ह्या नगरसेविका या पदासाठी उभ्या राहिलेल्या आहेत. त्यांचा स्वभाव त्या एक सुशिक्षित आणि काम करणारी महिला आहे आणि काटे साहेबांची मोठी सूनबाई आहेत. त्या काटे साहेबांच्या पूर्ण छत्रछायाखाली त्यांना पूर्ण काम कसं करायचं, पब्लिकची कामं कशी करून घ्यायची त्यांना पूर्णपणे माहिती आहे. आणि तन्वीचा असा स्वभाव आहे की ती एखादं काम तिच्या लक्षात आलं ना, ती केल्याशिवाय माग हटत नाही. आपल्याचा जो विकास आहे, गटराची कामं म्हणा, नळाची कामं म्हणा, रस्त्याची कामं म्हणा, ती प्रत्येक घराघरात गल्ली गल्ली जाऊन फिरून कामाची माहिती घेऊन ते काम बहिणीला सांगून ती कामं पूर्ण करण्याचा तिने अतिशय चांगल्या प्रकारे प्रयत्न केलेला आहे. यापूर्वी 10 वर्ष जी रखडलेली कामं ती तन्वी ताईंनी बहिणीला सांगून बहिणीला उत्स्फूर्त करून ती कामं पूर्ण केलेली आहेत. बहुतेक गल्ल्यांची कामं, गटराची कामं, नळाची कामं, रस्त्याची कामं, काही कामं चालू आहेत. तुम्ही पाहताय आता रस्त्याने जाताना किंवा प्रत्येक गल्लीत गेलं तर प्रत्येक ठिकाणी कामं पूर्णत्वास आलेली आहेत. काही ठिकाणी चालू आहेत कामं. म्हणजे हे जे 10 वर्षात जे झालं नाही ते बहिणी 1 वर्षात करून दाखवलेलं आहे. आणि यामध्ये तन्वी तुषार काटेचा एक सिंहाचा वाटा आहे. आणि मी जनतेला एवढंच सांगते की तन्वी ताई काटे यांना प्रचंड आणि भरघोस मतांनी निवडून द्यावं, ही मी जनतेला कळकळीची विनंती करून सांगते.